नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल. आपण आज आलेलो आहोत पुण्यातील हडपसर येथे आणि तिथल्या या सगळ्या ताई आज येथे आलेल्या आहेत आणि सगळ्यांनी उत्सुक आहेत खेळण्यासाठी, कारण त्या खेळातूनच होणाऱ्या आजच्या भागाची हुकुमाची राणी आणि ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये 10 ताई इथे आलेल्या आहेत. वा, खूप खूप अभिनंदन आहे तुमचं. हा, खेळण्याला व्यवस्थित छान मस्तपैकी. हा ताई, काय काय तयारी करून आलीस तू या या आपल्या कार्यक्रमासाठी? काहीच नाही. काहीच नाही? काहीच नाही तयारी काहीच नाही, म्हणजे बस फक्त जाणार आणि खेळणार. बरं, हरकत नाही. ताई, तू काय? काहीच नाही तयारी केली. काहीच नाही तयारी केली. ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. पण सगळे उत्सुक आहेत खेळण्यासाठी. हसली ती फसली हे, हसली ती फसली हे, हसली ती फसली हे, हसली ती फसली हे. कैसे नाव काय? हसली ती फसली. ताई ताई, आपली स्टेप दाखव पटकन. हा ताईला रेडी, 1 2 3. हा, हसली ती फसली. हसली ती फसली, हसली ती फसली. आता सगळ्यांनी माझ्याबरोबर करायचंय. हा, हसली ती फसली हे, हसली ती फसली हे, हसली ती फसली हे, हस हस हस. हा, आता खेळ काय तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती सगळ्या ताईंनी, म्हणजे तुम्ही नृत्य सादर करायचं जागेवरती. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचं. पण ती तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. ठीक आहे? हा, आणि अजिबात सरळ असं उभं राहायचं नाही. स्टॅच्यू म्हटल्यानंतर डोळे मिचकवायचे नाहीत, हसायचं नाही, हलायचं नाही आणि नजर खाली नाही, सरळ किंवा वरती पाहिजे. ओके, चलो रेडी. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. हा, कारण तुमच्यापैकी 5 जणी जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, रेडी? आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा, राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा, चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झाला राधा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा, राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा, चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झाला राधा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा, राधा 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 राधा. जणू पिळलं या डाळिंबाचं दान, मोठं मोठं डोळ्या जशी कर्दळीची पानं, हे भट्ट जणू पिळलं या डाळिंबाचं दान, मोठं मोठं डोळ्या जशी या ताई, तू हसलीस आणि बाद झाली. तू बसू शकते. आणि अरे बापरे, डिस्क्याव डिस्क्याव. अजिबात नाही हलायचं नाही म्हणते ती, अजिबात. हा, ताई तू हल्ली, तू बाद झाली. तू बसू शकते. ताई ते डोळे हल्ले तुझे, तू बाद झालेले आहे. या ताई, तुम्ही पण बाद झालेले आहात. ताई कशी आहेस ताई? अरे मी काहीतरी फक्त बोललो कशी आहे.
चिटिंग नाही, अरे माझं कामच आहे तुम्हाला हसवायचं, तुम्ही हसलत कशाला. आणि 10 ताईतून 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. पण हा खेळ काय आहे, या खेळाचं नाव काय आहे, तो कसा खेळायचा हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याआधी एक मजेशीर धमाल मस्ती करण्यासाठी आपण एक छोटासा खेळ घेणार आहोत. खेळ म्हणजे तुम्हाला उखाणे घ्यायचे आहेत. हा, चला तर मग सुरुवात करूया. आधी आपण सुरुवात करूया ह्या ताईपासून. चांदीच्या ताटात कापसाचे बोळे, चांदीच्या ताटात कापसाचे बोळे. मी आहे हुशार, अमोलराव आहेत खूप भोळे. कापसाचे बोळेला भोळे त्यांनी यमक जुळवलेला आहे. व्हेरी गुड. हवा वेगाने धावते, हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता. हवा वेगाने धावते, हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता. जिजाऊंचा लेख तो लाखात नाही तर जगात एक होता. जिजाऊंचा लेख तो लाखात नाही तर जगात एक होता. हे देवा, मला पुढच्या जन्मी जन्माला घालताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव. जर मी दगड झाली तर सह्याद्रीची हो दे, जर मी माती झाली तर रायगडाची हो दे, आणि जर मी तलवार झाली तर भवानी तलवार हो दे. नाहीतर मला हसत हसत जगणारा जीवा काशीत कर. नाहीतर पुढच्या जन्मात मला जन्मालाच घालू नको, कारण मी याच जन्मी धन्य झाली महाराष्ट्रात जन्म घेऊन. मनीष रावांचं नाव घेते महाराजांना मुजरा करून. वा. राम गेले वनवासाला, सीता बसले अंकावर. सुग्रीव पाटलाचं नाव घेते तेज माझ्या कुंकावर. वा, तेज माझ्या कुंकवार. वा, व्हेरी गुड. वा, खूप सुंदर. हा, आणि आता ही ताई. 2 वाती 1 ज्योती, कैलासराव माझे जीवन साथी, तर मी त्यांची सौभाग्यवती. वा, व्हेरी गुड. खूप छान. हा ताई, एक खणखणीत उखाणा होऊन जाऊ दे पटकन. हा. आई माझी प्रेमळ, सासू माझी हौसी, शुभम रावांचं नाव घेते 16 सख्यांच्या दिवशी. वा, क्या बात है, क्या बात है. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, आणि ही ताई माझं चाललंय, मला अजून एक उखाणा घ्यायचं. पटकन एक उखाणा होऊन जाऊ दे. हा. ससा रे ससा दिसतो कसा, ससा रे ससा दिसतो कसा, अमोलरावांचं नाव घेते ह्या सर्वजणी घरी बसा. हा उखाणा घ्यायचा होता, ह्या सगळ्यांना ऐकवायचं होतं की घरी बसा तुम्ही. हा, मी जाईल ना फायनल. पण अच्छा, हा म्हणून असं आहे. हा, हरकत नाही. वा, सगळ्यांनी खूप छान उखाणे घेतलेले आहेत. पण आता वेळ आहे निर्णयाची. ज्या ताईंनी उत्तम उखाणा घेतलेला आहे ती ताई आहे ही ताई. एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. मी याच जन्मी धन्य झाली महाराष्ट्रात जन्म घेऊन. मनीष रावांचं नाव घेते महाराजांना मुजरा करून. वा. आणि आता आपण सुरू करूया आपल्या या खेळाला. खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. आता खेळ काय तुम्हाला मी सांगतो. तुमच्या समोर पेपर कप आहेत असे भरपूर, आणि ते पेपर कप मी 1 2 3 म्हटल्यानंतर ते पेपर कप अशा पद्धतीने लावत जायचं की एक पिरॅमिड तयार झालं पाहिजे. ओके. जी ताई सगळ्यात पहिल्यांदा लवकरात लवकर कमीत कमी वेळेमध्ये पिरॅमिड तयार करेल ती असणार आहे या खेळाची विजेती. अर्थात अशा 2 विजेत्या ताई म्हणजे पहिली आणि दुसरी ती जाणार आहे शेवटच्या खेळामध्ये. ठीक आहे. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. हा, आणि डबल कप घेऊ नका. पटकन जाऊन ते गोळा करायचे आहेत आणि पुन्हा मागच्या साईडला येऊन उभं राहायचे. हा,
हां हां मस्तच. हां ओके. हां हां अरे देवा. हां इतना भांडा घासा फिर भी दूध नासा. हां आणि आता निर्णयाची वेळ झालेली आहे. दुसऱ्या क्रमांकाची ताई आधी सांगतो. दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे ही ताई. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. व्हेरी गुड. आणि तिसऱ्या क्रमांकाची ताई आहे ससा. ससा. हा ओके. खूप खूप अभिनंदन दोन्ही ताईचं. दोन्ही ताई आलेल्या आहेत शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन ताई तुमचं. खूप खूप अभिनंदन. कारण तुमच्या दोघींपैकीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. पण खेळ सुरू होण्या अगोदर आपण ताईंची गप्पा करणार आहोत आणि ताईंच्या माहेरबद्दल जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी ही ताई. ताई तुझं नाव सांग. माझं नाव सौ ज्योती कैलास शिवरामे. माहेर कुठलं? माहेर माझं रावेर, जिल्हा जळगाव. आणि किती वर्ष झालीत लग्नाला? माझ्या लग्नाला 20 वर्ष झाले. 20 वर्ष झालेली आहेत. बरोबर. हा. कसं वाटतंय 20 वर्षाचा संसार? खूप छान आहे. खूप छान वाटतंय. भाऊजी कसे आहेत? भाऊजी पण छान आहेत. भाऊजी पण छान आहेत. बरं ताई काय सांगशील माहेर बद्दल? माहेर म्हटलं तर तुझ्या डोळ्यासमोर सगळ्यात आधी कोण येतं? माहेर म्हटलं की आधी सगळ्यात आधी वडील माझे येतात. ते खूप माझ्यासाठी म्हणजे इन्स्पिरेशन की ते कसल्यामध्ये म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये नाही का आपण सहभाग घेतला तर तिथून असं यायचंच नाही. व त्यांचं एक आहे अच्छा जिद्द ठेवायची. जिद्द ठेवायची. काय सांगशील एखादा प्रसंग बाबांबरोबरचा? त्यांनी खूप आम्हाला गरिबीत वाढवलं. खूप चांगल्या पण म्हणजे परिस्थिती आली. पण आता आम्ही खूप छान. आम्ही 3 बहिणी आणि 1 भाऊ आहे. पण आम्ही खूप असं म्हणजे खूप हुशार आहे सगळेजण. माझे बहीण भाऊ पण आम्ही असे टॉप लेवलला असे भाऊ पण असं. मी पण घरी फॅशन डिझायनिंगचं काम करते. होम ब्युटिक आहे माझ्या घरी. स्वतःचं ब्युटिक आहे तुमचं आणि फॅशन डिझायनिंग? नऊवारी ब्लाऊज सगळं ऑल. क्या बात आहे. म्हणजे घरीच. आपल्या 2 मुलं आहेत. मला एक माझी मुलगी 14वीला आहे, मुलगा 7वीला. त्यांना बघून मी ते करते. अच्छा म्हणजे घर सगळं सांभाळून ते तुम्ही स्वतः एक स्वतःचा व्यवसाय पण व्यवसाय. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी महिलांना एक संदेश देते की एक माझं B.Com झालेलं आहे. एक तर आपण बाहेर जाऊ शकत नाही तर आपण घरी तरी काहीतरी करा असं मी महिलांना सर्वांना सांगते की तुम्ही किमान कौशल्याचे जे कोर्सेस असतात ते साधे तुम्ही केले तरी तुम्ही घरी तरी काहीतरी करू शकता. बरोबर. पण ते काय सांगशील तू म्हणजे आता एकंदरीत माहेरचा असं कुठला किंवा शाळेतला असताना किंवा काही असा कुठला किस्सा आठवतोय? माहेरी म्हणजे मला असं काही आठवत नाही. पण माहेरी गेल्यावर खूप रिलॅक्स असते. अगदी 10-11ला उठणार म्हणजे कोणीच असं ताण नसतं आपल्याला. एवढं आहे मग तेच म्हणजे तिथं कोणाचं टेन्शन नसतं. अगदी मम्मी स्वयंपाक करून देणार आपल्याला. पप्पा पण म्हणा झोप बाळा अजून तुमचा आराम नाही झाला तुम्ही घरी कामच करतात ना. पण तुझ्या मते काय सांगशील सासर माहेर होऊ शकतं? नाही होऊ शकत. का असं वाटतं तुला? फरक असतो. सासरी खूप जबाबदाऱ्या असतात. नाही पण कामं केली पण कमीच असतात. माहेरच असतं. पण काय म्हणजे तू जेव्हा माहेरचा उंबरा ओलांडून जेव्हा तू सासरी जात होतीस काय आईने तुला सांगितलं होतं? काय कानमंत्र तुला? आई आणि वडिलांनी मला एकच सांगितलं की आपले सासू सासरे जे आहेत आपल्या वडिलांसारखे आहेत. आई वडिलांसारखे त्यांना सगळं सांभाळायचं. माझे सासरे पॅरालाइज होते तरी मी त्यांचं म्हणजे अगदी लहान बाळाचं करताना तसं केलेलं आहे. हो 6 वर्ष पॅरालाइज होते ते. मग नंतर मग आम्ही जळगाववरून इकडे शिफ्ट झालो. म्हणजे ते आम्ही थोडं एक्सपायर वगैरे झाले. मग नंतर इकडे आलो. असं म्हणजे खूप अगदी संसाराची सगळी जबाबदारी. हो सगळी जबाबदारी म्हणजे हो ते पण खूप छान होते बाबा आमचे सासरे. अच्छा. हो ते खूप चांगले म्हणजे मला जीव लावायचे. मुलीसारखं. हो मुलीसारखं काम. ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि आता ह्या ताईशी आपण गप्पा करूया. ताई तुझं नाव सांग. वंदना सुग्रीव केखान. वंदना ताई माहेर कुठलं? लाकेवाडी. अच्छा. आणि सासर? करमाळा. किती वर्ष झालीत लग्नाला? 35 वर्ष. सगळ्यात आधी पहिल्यांदा भाऊजींना कुठे बघितलं? लग्नात. तुझ्या लग्नात?
तुझ्या लग्नातच भाऊजींना बघितलं आधी, त्याच्या आधी बघितलं नाही? बघायचं आले नाही. बघायलाच आले नाहीत. मग पसंती कशी काय झाली? सासू सासऱ्यांच्या त्याच्या हिशोबावरच केलं. अच्छा, सासू सासऱ्यांनी पसंत. आणि आई बाबांनी असं स्थळ पसंत केलं आणि डायरेक्ट लग्न. लग्न, आणि लग्नातच बघितलंच भाऊजींना. हो. हा, कसं आहे भाऊजींचा स्वभाव कसा आहे? एकदम शांत आहे. एकदम शांत आहे. आणि तुझा स्वभाव कसा आहे? कडक आहे. बडबड आहे म्हणजे. बरोबर आहे. बरं, काय सांगशील ताई माहेर बद्दल, काय सांगशील? होती काय, माझ्या माहेरी खूप गरिबी होती. वडिलांनी अशा परिस्थितीने 5 बहीण भावंडांनी होतो. म्हणजे पाहुणे आले तरी स्वयंपाकात सुद्धा नव्हता, म्हणजे पोळीचा स्वयंपाक सुद्धा कधीच भेटला नाही. जर पाहुणे यायचं म्हणलं तर आई काय करायची, चुंबळ करायची आणि टोपल्यामध्ये ठेवायची आणि त्याच्यावरती चपाती ठेवायची, का तर टोपलं गच भरून दिसावा, ही कंडिशन होती. आणि मग नंतर शिक्षण वगैरे सगळं? आमचं शिक्षण काहीच नाही झालं. अच्छा. आज काय सांगशील तू तुझ्या आई बाबांना? त्यांच्या आशीर्वाद म्हणून माझं खूप चांगलं झालं आता. नक्कीच, त्यांचे आशीर्वाद तर सतत असतातच खूप आपल्यावर. खूप छान. आता माझ्या 3 मुली, लग्न झाले, 6 नातवंड आहेत, मुलगा शिकतोय अजून. वा, 6 नातवंडे आहेत. काय पाहिजे अजून? सुख काय पाहिजे. खूप चांगलं. खूप चांगलं आहे. खूप छान वाटते ताई. अशीच छान सुखात आनंदात राहा, अशीच हसत राहा ताई. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि आता सुरू करूया आपण आपल्या खेळांना. इथे तुमच्यासमोर एक फुगा ठेवण्यात येणार आहे. हा, आणि तो फुगा जाऊन फोडायचा आहे. पण त्याआधी संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्ही दोन्ही ताईंनी जागेवरती नृत्य सादर करायचंय आणि गोल 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 फिरायचंय. आणि जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचे. पण त्याआधी तुम्हा दोन्ही ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात येणार आहे. ठीक आहे? दोन्ही ताईंच्या डोळ्याची पट्टी बांधण्यात आलेली आहे. चला तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. व्हेरी गुड. हा, फोडायचंय. हा, फोडायचंय. हा, शबाश, फोडायचंय. हा, शबाश, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. स्पर्श करायचा नाही, तुम्ही फक्त सांगायचं. हा, हा, टच करायचं, कोणी टच करायचा नाही. हा, कोणी टच करायचा नाही. हा हा हा, शबाश शबाश. आपल्या या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. 16 सख्यांच्याकडून तुला ही मिळते भेटवस्तू. बरं, याच कपातून चहा आणि कॉफी द्यायची, नक्की भाऊजींना द्यायची आणि त्यांना सांगायचंय, हा घ्या कप आणि बसा गप. बरं, ह्या ताईपेक्षा इथल्याच सगळ्या बोलतायत गप म्हणून. हरकत नाही ताई, पण तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. आणि आजच्या खेळाची विजेत्याने, अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आजची हुकुमाची राणी ठरलेली आहे वंदना केकांत ताई, जिला मिळते गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स यांच्याकडून आकर्षक गिफ्ट हॅम्पर. सोहळा सख्यांचा, हो हो हो,
कसं वाटतंय ताई? छान वाटतंय. छान वाटतंय. हुकमाची पहिल्यांदाच- राणी झालेली असतो पहिल्यांदाच आले यामध्ये. सगळ्यात आधी पहिल्यांदा कोणाला सांगणार आहेस? माझ्या दिवीला. तुझ्या दिवी माझी दिवीला सांगितलं होतं येताना मी साडी भेटली तर तुला घालीन पहिली. बघ आज. हो हो, क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि आज देवीने तुझं ऐकले आणि आज तुला साडी पण मिळालेली आहे. ताई तुझं खूप मनापासून अभिनंदन. आणि एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. आणि हा जो चेहऱ्यावरचा आनंद आहे त्या आनंदासाठीच करता हा सगळा अट्टहास असतो. तेव्हा भेटूया उद्याच्या भागात तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिनीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर आणि स्पेशल पार्टनर हे टॉक.